प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर तुकाराम मुंडेंचा सर्जिकल स्ट्राईक. शिर्डीत 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट. शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या पेढा व्यावसायिकांवर अन्न आणि औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करून नष्ट करण्यात आलेला आहे. दबंग अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यातील भेसळखोरी विरोधात कडक पावले उचललेली आहे. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात खासगी दुकानदार प्रसादाच्या नावाखाली भाविकांना अतिशय निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री करत असल्याच्या तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या अशा घटकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर अहिल्यानगरच्या पथकाने शिर्डीत धाडसत्र सुरू केलं. गेल्या अवघ्या 15 दिवसात दुसऱ्यांदा प्रसादाची दुकाने आणि उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. काल दिवसभर FDAच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत हे धाडसत्र राबवलं. या कारवाईत तब्बल 650 किलोहून अधिक वजनाचा निकृष्ट पेढा जप्त करण्यात आला आणि तो कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येते. या नष्ट करण्यात आलेल्या पेढ्यांची बाजारातील किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं.